नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग आणि नशिबान या दोन्ही सिरियलचा कॉम्बो अर्थातच महासंगम या एपिसोडमध्ये काय झाले आपण ते बघणार आहोत. हळदीची तयारी जोरदार सुरुवात असते. सर्वप्रथम रुद्राला हळद लावण्यात येते. नागेश्वरसह अर्जुन आणि ते देखील हळद लावतात. नागेश्वर ज्यावेळेस गिरजाकडे बघतो त्यावेळेस गिरजा खूप घाबरते. नागेश्वर मेहंदीचा हात अक्षरशः सुभानरावच्या हाताला बसतो आणि प्रत्येक व्हिडिओ हा सोशल मीडियावर पब्लिश झाला पाहिजे असं बोलतो आणि तो मनात विचार करतो 6 महिन्यानंतर ट्रेंडिंगला बातमी असेल गिरजा मरणाची. आता रुद्राची उष्टी हळद ही गिरजा लावण्याची तयारी असते. ती लावणार तेवढ्यातच सावी बोलते की तू तर बोलली होतीस ना की हळद होऊन द्यायची नाही म्हणून, मग काय झालं, कुठे आहे तुझा प्लॅनिंग. ती 1 2 3 4 5 असं बोलते आणि लगेच जोरात स्फोट झाल्याचा आवाज येतो. बाहेरून बघतात तर सामर्थ्य नावाच्या बोर्डाला जो घराला असतो त्याला आग लागलेली असते. असं कसं झालं सर्वजण विचार करू लागतात. उर्वशी बोलते आणखी काय होणार आहे, अपशकुनच आहे हे. आता तर हळद लागली आहे तर हे घडलं जेव्हा लग्न करून आतमध्ये तेव्हा तर घरच पेटून देईल. शॉर्ट सर्किट झालं म्हणून आग लागली, एवढं काय याच्यात, असं तो नागेश्वर बोलतो. उर्वशीच्या या कुचक्या बोलण्यावर सगळेच नाराज होतात. थोड्या मुलीचं नाद ही खूप मुलगी बोगस आहे असं उर्वशी बोलते, पण गिरजा मान खाली घालते. तिला खूप वाईट वाटत असतं. त्या गोंधळाचा फायदा घेऊन प्रिया लगेच आतमध्ये जाते आणि हळदीचे दोन्ही बाउल फेकून देते. गिरजा रडत रडत आतमध्ये जाते. त्या पाठोपाठ सायली येते. बघते तर काय हळद सांडलेली आहे. तिला अजून वाईट वाटतं. सायली त्यावेळेस बोलते सगळे गडबडीत बाहेर गेले ना त्यावर कुणाकडून तरी सांडली असेल. उर्वशीला लगेच कळतं की हे काम प्रियानेच केलं आहे, अपशकुनी आहे, त्याच्यामुळेच एका पाठोपाठ असे अपशकुन घडत आहे असं उर्वशी सारांश देखत बोलते. त्यावेळेस मीडियावाल्यांना नागेश्वर रेकॉर्ड करू नका असं बोलतो. गिरजाला देखील अपशकुनी वाटत असतं. त्यावेळेस सायली तिची समजूत घालते अपशकुन वगैरे असं काहीच नसतं. त्यावेळेस अर्जुन सायलीला खुणवतो आणि दोघांचं ठरतं की काहीतरी करावं जेणेकरून हळद तिला लागली जावी. त्यावेळेस ती धक्का देते आणि दोघेही एकमेकांच्या अंगावर पडतात आणि त्याची उष्टी हळद तिच्या गालाला लागते. त्याला देखील आश्चर्य वाटतं की हळद आपल्याला लागली आहे. त्यावेळेस अर्जुन आणि सायली जोरात ओरडतात, बोलतात बघा उष्टी हळद नवऱ्याची नवरीला लागली. दत्तू आणि मोनू हळदीच्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी तयार असतात. त्याच वेळेस बाहेर एक गाडी येते आणि तुम्हाला आणायला पाठवण्यासाठी नागेश्वरनी ही पाठवली आहे असं बोलतात. त्यावेळेस दोघे त्या गाडीत बसतात. पाहिलं तर हा सर्व उर्वशीचा डाव असतो. आता मोनू आणि बाबा आले नाही म्हणून असं सायलीला प्रश्न करते गिरजा. सायली बोलते नको काळजी करू, येतील ते. गिरजाला तेवढ्यात एक फोन येतो, तुझ्या वडिलाची तब्येत बिघडली आहे, तू लवकरात लवकर निघून ये. ती घराच्या बाहेर निघते. बाहेर निघताना मात्र कुणालाच काही सांगत नाही. गिरजाला देखील किडनॅप करायचं प्लॅनिंग उर्वशी आणि प्रियाने केलेला असतो. दत्तूला प्रश्न पडतो की हा तर रोड जात आहे, तो नागेश्वर साहेबांच्या घराकडे जात नाही, आपल्याला दुसऱ्या दिशेने घेऊन जात आहे. ते आरडाओरडा करू लागतात. त्यांना दुसऱ्या दिशेने घेऊन जात असतो. तो धमकावून गाडी जोरात चालवू लागतो. तेवढ्यात अर्जुन आणि सायलीची गाडी समोरून येते. आता अर्जुन त्यांच्या संग फायटिंग करतो आणि दत्तू आणि मोनूची सुटका त्या ठिकाणी होते. दोघेही हळदीच्या ठिकाणी जातात आणि अर्जुन आणि सायली त्या गुंडांचा पाठलाग करत जातात. इकडं मंडपामध्ये सगळेच गोंधळलेले असतात. न सांगता कशी काय कुठे गेली ती नागेश्वर देखील प्रश्न करतो. लागल्याने नवरीने बाहेर कधी जाऊ नये असं वासंती बोलते. गिरजा आल्यावर सगळ्यांना आनंद होतो, मात्र या तिघींना खूप दुःख होतं, वाईट वाटतं. रुद्रा तिला विचारतो कुठे गेली होतीस. त्यावेळेस ती सांगते की मला एक फोन आला होता की बाबांची तब्येत बिघडली आहे, तुम्ही लवकर या म्हणून. इतक्या लवकर कसे काय आली असं नागेश्वर विचारतो. त्यावेळेस अर्जुन आणि सायली पुढे त्यांना बघायला गेले आणि मी परत मागे फिरले असं ती सांगते. त्यामुळे त्यांची तब्येतीला काय झालं याची खूप काळजी लागते मला, असं गिरजा बोलल्यानंतर लगेचच त्या ठिकाणी दत्तू आणि मोनू येतो. गिरजा तिच्या बाबांना विचारते तुम्हाला बरं नव्हतं तर तुम्ही पायी का चालत आलात. मला काही झालं नव्हतं, आम्हाला किडनॅप केलं होतं असा खुलासा त्या ठिकाणी होतो. घडलेला सर्व प्रकार सांगतो. मला कसं गाडीत घालून नेलं आणि कसं अर्जुन साहेबांनी आम्हाला वाचवलं हे सगळं सांगितलं. मी तर असं काही केलंच नाही, आम्ही तुम्हाला गाडी पाठवणार होतं तुम्हाला सांगितलं असतं असं नागेश्वर बोलतो. आता गिरजासमोर हळद न होऊन देण्याचं सर्व गणित उघडकीस झालं. तिच्या डोळ्यासमोर सरसर सगळे चित्र येऊ लागतात. कशी उर्वशी क्रॉस जातीये, जगात उठते आणि उर्वशी समोर जाऊन जाते. हे सर्व जर मी केलंय हे उघडकीस आलं तर माझी काही खैर ठेवणार नाही नागेश्वर, असं या उर्वशीला वाटतं.
ती खूप गडबडलेली असते. काय आत्यासाहेब, तुम्ही आज जे केलं ना ते नीचपणाची पातळीच क्रॉस केली आहेत, असं गिरिजा डायरेक्ट उर्वशीला बोलते. तुम्ही मला पसंत करत नाहीत, मी तुमच्या डोळ्यामध्ये सलते, तुम्हाला या घरामध्ये मी नकोय हे सर्व मला कळतंय. आज तर तुम्ही हद्दच पार केलीत. मोनू आणि माझ्या बाबांना तुम्ही चक्क किडनॅप करायचा प्रयत्न केलात. ते पापांची बाराखडी गिरिजा चांगलीच सर्वांसमोर वाचून दाखवते. गिरिजा तर डायरेक्ट तिच्यासमोर उभीच होती. खूप नाही ते बोलत होती. लायकीत राहायचं असं उर्वशी तिला बोलते. वर करून तिला काय काय बोलायला लागले. त्यावेळेस गिरिजा पदर खोचूनच तिच्यासमोर उभा राहिली. वडिलांच्या आणि भावाच्या जीवावर उठलेल्या बाईचे हात मी मुळासकट उपटून टाकू शकते असं ती बोलते. आवाज खाली करायचा असं बोलते. उर्वशी कांगावा करू लागते. त्याच वेळेस नागेश्वर तिला हाताने धरूनच ओढून नेतो. बास कराय सर्व असं बोलतो. त्यावेळेस रुद्रा गिरिजाची माफी मागतो. माफ करा, माझ्यामुळे खूप असं घडलं आहे असं बोलतो. आत्याने जे केलं आहे त्याच्याबद्दल मी माफी मागतो तुमची असं तो गिरिजाला बोलतो. गिरिजा बोलते, तुमची याच्यामध्ये काही चुकी नाही, तुम्ही काही माफी मागू नका. प्रभास ज्या खोलीमध्ये असतो त्या खोलीमध्ये उर्वशीला तो घेऊन जातो आणि खूप जोरात ओरडतो. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का? तुम्ही का मध्ये मध्ये लुडबुड करतायत? मुलगी आपल्या घरासाठी योग्य नाहीये, तुम्हाला का कळत नाहीये आबासाहेब असं ती बोलते. तुम्हाला मी शेवटचं सांगतोय, हळदीचा कार्यक्रम पूर्णपणे पार पडोस्तोवर या घरातून बाहेर पडायचं नाहीये. बाहेर पडला तर गाठ माझ्याशी आहे असं तो बोलतो. हे सर्व बोलणं प्रभास ऐकत असतो. खरं तर हसू येत असतं प्रभासला. तो म्हणत असतो की देवी असाच थोडा थोडा प्रसाद रोज हिला देऊ देत. गुंड सापडले नाहीत याची खंत अर्जुन आणि सायलीला असते. ते बोलता बोलता त्या आउट हाऊस पर्यंत येतात. प्रतापचा त्यांना व्हिडिओ कॉल येतो. अस्मिताचं डोहाळे जेवण तिकडे चालू असतं. ते तिकडून व्हिडिओ कॉल करून अर्जुनशी बोलू लागतात. आउट हाऊसच्या बाहेर अर्जुन आणि सायली व्हिडिओ कॉलद्वारे बोलत असतात आणि आतमध्ये मैपत असतो. खूप वैतागलेला असतो दाढीला आणि या विकला. तो काढतो आणि रेंज येत नाही म्हणून खिडकीमध्ये येतो. तेवढ्यात प्रताप त्याला तिकडून बघतो की तुझ्या पाठीमागून मला मैपत दिसल्यासारखा वाटला. त्यावेळेस अर्जुन ते बघू लागतात की तिथं मैपत आहे की नाही. नागेश्वर येतो आणि सर्व सावरासावरी करतो. ते दोघे निघून जातात आणि नागेश्वर डायरेक्ट मैपतकडे येतो. तुम्हाला त्यांनी बघितलं, तुम्ही बाहेर का आलात असं तो विचारतो. सर्वप्रथम मैपतला वाटतं की बापरे त्यांनी मला बघितलं. त्यावेळेस नागेश्वर बाहेरून कुलूप लावून निघून जातो. आता मात्र कुलूप लावताना ही प्रिया बघते आणि तिला संशय येतो याच्या रूममध्ये नक्कीच काहीतरी असणार. रुद्रा सर्व जाब विचारण्यासाठी उर्वशीकडे येतो. साहेबांनी स्वतः गिरिजाला पसंत केलं आहे आणि तू का असं करत आहेस? गिरिजाच्या प्रेमात मी आहे, ती मला खूप आवडते. तरी तू वारंवार असं का करत आहेस? विघ्न का आणत आहेस? तू किती भोळा आहेस असं ती रुद्राला बोलते. आणि एका सामान्य मुली संग तू लग्न करायचं म्हणलं असं तुझं केलं तरी असतं का? नक्की त्यांचा त्याच्या मागे स्वार्थ आहे. तुला का प्रश्न पडत नाही की गिरिजाशी लग्न तुझं का होत आहे? त्यावेळेस रुद्रा बोलतो, मला तुझं काहीच ऐकायचं नाही, तू सर्व खोटं बोलतेस. त्यावेळेस उर्वशी कॉन्ट्रॅक्ट विषयी बोलते आणि कसलं कॉन्ट्रॅक्ट असा हा बोलतो. तुझ्या दादासाहेबांनी एक कॉन्ट्रॅक्टवर तिची साईन करून घेतली आहे, तेव्हाच गिरिजा तुझ्याशी लग्न करते असं ती बोलते. विचार दादासाहेबांना असं ती म्हटल्यानंतर तो जाब विचारायला नागेश्वर समोर येतो. गिरिजा आणि तुमच्यामध्ये कसलं कॉन्ट्रॅक्ट झालं आहे हे मला सांगा, तेव्हाच मी लग्नाला उभं राहील असं तो बोलतो. बळजबरीने माझ्याशी लग्न करते का? तुम्ही दबाव आणला आहेत का? या सर्व प्रश्नाची मला उत्तर हवे आहे. असे प्रश्न विचारल्यानंतर नागेश्वर शांत बसतो. वासंतीला देखील आश्चर्य वाटत असतं. हे काय चालू आहे तिला काहीच कळत नाही. आणि सायलीला देखील थोडंफार माहीत असतं पण ते देखील काही बोलत नाही. नागेश्वरने तसं सांगितलं असतं कॉन्ट्रॅक्ट विषयी कोणाशीच काही बोलायचं नाही. इकडे प्रिया सगुणा मावशीकडे आलेले असते आणि या माणसाला पाहिले का असं ती विचारते. त्यावेळेस मोहिपतचा फोटो तिच्या हातामध्ये असल्यानंतर ही सगुणा खूपच चिडते. तिची तळपायची आग मस्तकाला जाते आणि तू जर ह्याची माणूस असली तर मी तुझाही गळा दाबेन आणि त्याचाही दाबेल असं बोलते. माझा माणूस नाही तर नाग्याचा माणूस आहे, नागेश्वर घोरपडेचा असं ती बोलते. प्रियाला लगेच क्लिक होतं की हा नागेश्वरचा मोहिपत मित्र आहे आणि नक्कीच त्याने त्याला लपवण्यासाठी प्रयत्न केला असेल. सगुणा बोलते, इथून लवकर निघ नाही तर तुकडे तुकडे करून टाकेल.